नमस्कार पालको. आपण जर का RTA मार्फत आपल्या पाल्याचं प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवू इच्छितात आणि तुम्ही स्वतःचं घर नाहीये किंवा ज्या ठिकाणी तुमचं घर आहे तिथे शाळा नाहीये आणि जिथे शाळा आहे तुम्ही तिथे भाडेतत्वावरती राहत असाल किंवा तसं दाखवू पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण पाहतोय की RTA जसं जसं वर्षानुवर्ष त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे, लोकांमध्ये माहिती त्याची वाढत चालली आहे, तसं तसं अर्ज हे जास्तीत जास्त येत आहेत दरवर्षी आणि त्यामुळं स्क्रुटनी किंवा ज्याची की तपासणी आहे ही खूप कडक होत चालली आहे. नियमही त्यासोबतच बदलत चाललेले आहेत. तर आपण पाहूया की नेमकं भाडेतत्वावर जर तुम्ही राहत असाल, जर तुम्ही घर भाडेतत्वावरती दाखवत असाल तर तुम्हाला नेमकं यावर्षी कोणकोणते नियम आहेत ज्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. भाडेकरार तुम्ही आतापैकी केला असेल, काही 50% जास्त पालकांनी केलाही नसेल, तर ज्यांनी केला नसेल त्यांनी या गोष्टीची काळजी घ्या आणि मगच भाडेकरार करा. नेमकं कोणकोणत्या गोष्टी आहेत भाडेकरारमध्ये आणि काय जाचक अटी यावर्षी सरकारनं घातलेला आहे भाडेकरारच्या बाबतीत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे विषय जसा गंभीर आहे तसं मी समजून सांगायला खंबीर आहे. त्यामुळे इडापिडा जाऊ दे, जनतेचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्र, नवीन आलेल्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जर तुम्ही भाडेतत्वावरती राहताय आणि दुय्यम निबंधकाचंच रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट दाखवत असाल तर तुम्हाला काही अटी व शर्ती मान्य केलं पाहिजे. पहिली अट म्हणजे काय, जे तुम्ही भाडे करार करताय ते साधी नोटरी किंवा इतर कुठली लिहून घेतलेली किंवा 2 रुपयाच्या तिकीट लावलेली रसीद तिकीट लावलेली भाडे करार न चालता तुम्हाला दुय्यम निबंधक म्हणजे रजिस्ट्री ऑफिस जे असतं जिथं खरेदी विक्री केली जाते तिथंच तुम्हाला लीज ॲग्रीमेंट टाईपमध्ये ॲग्रीमेंट करून घेणं गरजेचं आहे. ही झाली अट नंबर 1. अट दुसरी काय आहे की भाडेकरार जे तुम्ही करताय त्याची तारीख ही ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्याच्या किमान 1 दिवस अगोदरची पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही 20 एप्रिलला फॉर्म भरणार आहे किंवा सबमिट केलेला आहे तर तुम्ही जर भाडेतत्वावर राहत असाल तर तुम्हाला 19 एप्रिलला ही भाडेकरार असलेलं पाहिजे. जर तुमचं 21 एप्रिलला भाडेकरार असेल आणि 20 एप्रिलला फॉर्म सबमिट केला असेल तो भाडेकरार अवैध किंवा बाद ठरतो. हे झालं अटीच्या तारखेच्या बाबतीत. आता तिसरी सर्वात जाचक अट काय आहे ही सर्वांनी जाणून घेऊया. मला माहिती आहे की 80% पेक्षा जास्त पालक हे भाडेकरारवरतीच अवलंबून असतात. कारण दुर्दैवानं म्हणा किंवा एवढं आपण लकी नाही की आपल्या घराच्या शेजारीच ती शाळा आहे किंवा बऱ्यापैकी पालक हे तालुक्याच्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागात त्यांचं घर असतं आणि शहरी भागात शाळा आहेत किंवा ज्या भागात शाळा आहेत त्या भागात त्यांचं घर नसतं. मग त्याला एकच पर्याय असतो की आपल्याला भाड्यानं राहायचं आहे. मग यामध्ये होतं काय की बहुतांश पालक जिथं ते राहतात तिथं भाड्यानं राहतात, तिथूनही शाळा दिसत नाही. मग शाळा जिथं दिसते किंवा 1 किलोमीटरच्या आत तुम्ही भाडे करार हे करायला सर्वसाधारण पालक ह्याला 1 किलोमीटरच्या आतला प्राधान्य हे देतात. मग अशा वेळेस होतं काय की शिक्षण विभागालाही समजलेलं आहे किंवा ज्या वेळेस स्क्रुटनी केली जाते त्यावेळेस तुम्हाला कॉल येतो. जर समजा तुम्ही भाडेकरार केलाय, तुमच्या पाल्याचं लॉटरी सिस्टममधनं नंबर लागलाय, तुम्ही कागदपत्र जमा केलेली आहेत आणि आता पुढं तुमची पडताळणी कशी होणार त्यामध्ये तुम्ही जे काही भाडेकराराचं घर दाखवलंय, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड दाखवलाय, रेखांश अंशांश दाखवलाय, त्याच ठिकाणी तुमचं घर आहे का आणि तिथं तुम्ही उपस्थित आहात का, कोण कोण उपस्थित असणं गरजेचं आहे, वडील, आई आणि पाल्य. ज्या दिवशी ते शिक्षण विभागाचे अधिकारी जे कोणी तुमचं घर तपासायला येतील त्या दिवशी तुम्हाला एक 10-15 मिनिटं अगोदर कॉल येईल. तुम्ही तो कॉल अटेंड करायचा आहे आणि त्यांना तुमच्या घराचा पत्ता सांगायचा आहे. ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या हिशोबानं घरी येतील. घरी तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचा एक फोटो काढला जाईल आणि जो फोटोचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे आणि तुमच्या घराचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे तो जवळपास मॅच होणं गरजेचं आहे. टेक्निकली असं असेल तरच अप्रुव्हल भेटतं. इथंपर्यंत तर आपण पालक सांभाळून घेऊ शकतो की म्हणजे आपल्याला माहिती असते की रेड अलर्टवर असतो की ह्या 15 दिवसात कधीही स्क्रुटनी होऊ शकते, तर तेवढ्यासाठी आपण तात्पुरतं त्या घरात राहू शकतो किंवा राहतो किंवा असे प्रॅक्टिसेस पाहिल्या जातात. मला प्रॅक्टिसेसबद्दल काही हरकत नाही आहे, परंतु अडचण आणि गोचित आपण कुठे येतोय हे आपण जाणून घेऊया. यानंतर होतं काय की तुमचं ॲडमिशन झालंही, सुदैवानं तुमचं ॲडमिशन झालेलंही आहे आणि तुमचं पाल्य शिकतही आहे. परंतु मागच्याच 15 दिवसात ही बातमी आली होती की RTA प्रवेश प्रक्रियेमध्ये बोगस कागदपत्रामुळे 200 पेक्षा अधिक मुलांचे ॲडमिशन्स हे बाद करण्यात आलेले आहेत. पालकांवर योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या वर्षाची शिक्षणाची जी शुल्क आहे किंवा जी फीस आहे ती भरावी लागली आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, स्क्रुटनी जी की शिक्षण विभागामार्फत केली जाते ती आता वर्षातनं एकच वेळेस नसून केव्हाही स्क्रुटनी होऊ शकते. म्हणजेच तुमची सुरुवातीला तर होणारच होणार ॲडमिशनच्या टायमाला, परंतु त्यानंतर म्हणजेच जून, जुलै, ऑगस्टमध्ये, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कोणत्याही महिन्यात स्क्रुटनी ही होऊ शकते. आणि जर तुम्ही स्क्रुटनीच्या वेळेस इतर महिन्यामध्ये जर तिथं नाही राहत असं आढळून आलं तर तुमचा
जो काही अर्ज आहे RTE मधनं केलेला तो बाद ठरतो. यामध्ये तुमचं ॲडमिशन्स काढून टाकलं जाईल का, तर तसं नाहीये. पाल्याचं शैक्षणिक वर्ष वाया नाही जाणार. त्या शाळेत त्याला प्रवेश शेवटच्या 10वी पर्यंतही त्याला शिकता येईल, परंतु तुम्हाला त्याचे शुल्क, शिक्षण शुल्क जे आहे ते भरावं लागणार आहे. मग यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. भाडे करार करत असाल तर वर्षभर तरी निदान पहिल्या इयत्तेत जर राहत असेल, तो शिकत असेल तर 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला तिथं राहणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की भाडे करार हा 11 महिन्याचा आहे. 11 महिने 1 वर्ष संपलं की मग तुम्ही फ्री, RTE फ्री, सेकंड इयर थर्ड इयरला स्क्रुटनी होणार नाही. तुम्ही तुमचं जे ॲडमिशन झालेलं आहे ते 8वी पर्यंत मोफत होऊ शकतं. इतकीच काय ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जर भाडे कराराबाबत कसला प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेन. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.